तर मित्रांनो, हे बघा समोर आपल्याला रेल्वे दिसत आहे. नवीन पटरी, नवीन रूळ घेऊन आलेली आहे. तर ही तिसरी वेळ आहे या रेल्वेची येण्याची, नवीन रूळ घेऊन. आणि आता ही रेल्वे डायरेक्ट बीडपर्यंत पोहोचणार आहे, कारण आता फक्त 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरात नवीन रूळ टाकण्याचं काम शिल्लक होतं. मित्रांनो नमस्कार, राम राम. तर बघा, ही नवीन पटरी घेऊन रेल्वे आलेली आहे आपल्या बीडमध्ये. आता सैनिक विद्यालयाच्या जवळ आहे सध्या ही ट्रेन, आणि थोडं समोर जाऊन तिथं थांबणार आहे, कारण सैनिक विद्यालयापर्यंत ऑलरेडी पटरी टाकलेली होती. आता ही ट्रेन बहुतेक आता थांबत आहे, स्पीड कमी होत आहे आता. तर पूर्ण ट्रेन बघू आपण. व्हिडिओला सुरू करण्याची एक विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, इथं थांबलेली आहे ट्रेन, सध्या इथंच थांबलेली आहे. आता खाली जाऊन आपण बघू, चला. पुन्हा चालू झाली, पुन्हा एकदा चालू झाली आणि पुन्हा पुढं चाललेली आहे. आज आहे 29 तारीख आणि 30 आणि 31 तारखेला जलद गतीची टेस्ट चाचणी घेण्यात येणार आहे राजुरीपर्यंत, विगणवाडी ते राजुरी. तर ते सुद्धा आपण पाहू, त्याचा पण व्हिडिओ मी बनवणारच आहे. तर ट्रेन इथून आता समोर गेलेली आहे, आणि आपण जर आता मी बघितलं तर त्यातला एक सुद्धा रूळ खाली उतरलेला नाही. कारण हे आता डायरेक्ट सैनिक विद्यालयाच्या पुढं जाऊन थांबणार आहे, कारण पहिली जी ट्रेन होती तिथंच खाली झाली होती. आता पुढं जाऊन हे खाली उतरणं सुरू करतील, तर आपण पण पुढं जाऊ आणि बघू. आता सध्या आपल्या बीडच्या जनतेचं फोटोशूट सुरू आहे. काही आपले वयोवृद्ध सिनियर सिटीजन आहेत, आजोबा, काका, बाबा, सगळ्यांना स्वतः फोटोशूट करायचं आहे, आणि एकदम मस्त वातावरण आहे. मागच्या साईडला नक्कीच पटरी सोडत असणार आहेत. पुढं सरकत आहे ट्रेन दमादमाने. आता मागच्या साईडला बघू आपण, पटरी उतरत आहेत का नाही ते. सध्या मागच्या साईडला आलोय, आणि बघा, हे जुने जे तुकड्यामधले जे रूळ होते ते असे पडलेले दिसत आहेत तिथं, आणि नवी पटरी आपल्याला इथं दिसत आहे टाकलेली, आणि तिथून पुढं जुनी आहे. तर आता इथंच टाकायला सुरू करणार आहेत. आता इथं काहीतरी करत आहेत ते मागं. तर रेल्वे चलत आहे सध्या मित्रांनो, पुढं चाललेली आहे बीडच्या दिशेने. बघा, बीडच्या दिशेने चालली आहे रूळ घेऊन, पटरी घेऊन. देख सकते हो फाइनली ट्रेन बीड तरफ निकल चुकी है. तर इथं ट्रॅक खाली सोडण्याचं, उतरण्याचं काम सुरू आहे. माझी बारी आता बोलायची. तर पुढं रेल्वे हळूहळू सरकत आहे, आणि एक रूळ खाली येत आहे. पलीकडच्या साईडचा ऑलरेडी टाकलेला होता, त्यामुळे टाकत नाही सध्या. अलीकडच्या साईडचा दिसतोय आपल्याला हा रूळ खाली येतोय. से आपको ट्रैक नज़र नहीं आ रहा होगा, क्योंकि वहाँ पे ऑलरेडी जब पहले गाड़ी आई थी उस समय में बिछाया गया था. देखिए गाड़ी कुछ इस तरीके से आगे जा रही है बीड तरफ.
मित्रांनो, आपण रूळ खाली उतरताना बघितलं कसं काय आहे ते. आता या व्हिडिओला इथं स्टॉप करतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. इथं बघा आपले 2 यूट्यूबर आहेत. काय म्हणतात, काय वाटलं तुम्हाला आजचं काम बघून? एक नंबर काम है और फाइनली ट्रेन बीड के अंदर आ चुकी है गाइज. अभी लाइव अपडेट है, ठीक है. यहाँ से सिर्फ 4 किलोमीटर अभी बचा है बीड रेलवे स्टेशन, तो कल पहुँच जाएगी बीड में. तो आप देख सकते हो कल जाके लाइव ट्रेन बीड के अंदर. यांच्या चॅनलचं नाव आहे मतीन शेख आणि यांचं आहे राहुल भुते बीड. तर दोन्ही चॅनलला बघा आणि या व्हिडिओला इथंच स्टॉप करतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.